नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला राहुल गांधी अनुपस्थित, एकनाथ शिंदे यांचा निशाणा, काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची टीका। नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अचानक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल। निवडणुका जवळ आल्या की मराठीचा नारा लावतात गिरीश महाजनांचा ठाकरेंना टोला, म्हणाले आम्ही जनतेत भेदभाव करत नाही आणि ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही, छगन भुजबळ यांचा इशारा। आंदोलन नियमित करण्याचा जरांगे पाटलांना सल्ला। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्याचा कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांनी केले। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार श्री संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, जिल्हा परिषदेचे सीईओ श्री जितीन रहमान यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि पत्रकार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वातंत्र्य सैनिकांना गुलाब पुष्प देऊन भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला। बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नशामुक्त बीड जिल्हा हा संकल्प घेऊन रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ठीक 5 वाजता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणापासून नशामुक्त बीड दौड 2025 चे आयोजन करण्यात आले असून नशामुक्त बीडच्या निर्मितीसाठी एक पाऊल पुढे टाका आणि मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी बीड जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे। नशामुक्त बीड दौड ही छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड, चराठा फाटा आणि पुन्हा संभाजी महाराज क्रीडांगण या मार्गाने पार पडणार आहे। तरी या नशामुक्त बीड दौड 2025 मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी केले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या शिस्तप्रिय आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात। त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा बीडमध्ये दिसून आला। पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले। तत्पूर्वी सकाळी 7 वाजताच एक कार्यकर्ता त्यांना भेटण्यासाठी आला। त्याच्या हातात एक अर्ज होता। तो अर्ज अजित पवारांनी आपल्या हातात घेतला तेव्हा तो कार्यकर्ता काहीतरी बोलू लागला। त्यानंतर अजित पवार म्हणाले की 1 मिनिट पहिल्यांदा ऐकायला शिक। कागद दिलाय ना, आमचे 3 पक्षांचे सरकार आहे, महामंडळांचे अद्याप वाटप झालेले नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेला कोणती महामंडळे मिळतील ते ठरेल। त्यानंतर आमच्या वाट्याला महामंडळ आले तर आम्ही तुमच्या मागण्यांवर विचार करू, नाही आले तर ज्यांच्या वाट्याला ते महामंडळ येईल त्यांना जाऊन भेटा असे म्हणत अजित पवारांनी एका सराफा संघटनेच्या अध्यक्षाला चांगलेच फैलावर घेतले। यावेळी त्यांचे हे चित्र पाहून त्यांच्यासोबत आलेल्या काही समर्थकांनी तिथून काढता पाय घेतला। बीड शहरातील अक्षर वार्ता या दैनिकाचा आज 4था वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी दैनिक अक्षर वार्ताचे संपादक श्री संजय हांगे यांना प्रत्यक्ष भेटून दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त युवा दर्पण लाईव्ह परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी साप्ताहिक संघर्ष यात्राचे संपादक श्री आत्माराम वाहवळ सर तसेच पत्रकार शिवप्रसाद शिरसाट यांचीही उपस्थिती होती। पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीने देखील आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यात घडली। पाटोदा तालुक्यातील घुगेवाडी येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह गेल्या वर्षभरापूर्वी आष्टी तालुक्यातील खिळद येथील स्वाती गर्जे यांच्यासोबत झाला होता। हे दोघेही पुणे येथील शेवाळेवाडी येथे राहत होते।
स्वाती गर्भवती असल्याने 3 महिन्यांपूर्वी तिच्या आईवडिलांकडे बाळंतपणासाठी आली होती. 4 दिवसांपूर्वी स्वातीच्या पती नंदू नागरगोजे यांनी पुण्यातील त्यांच्या भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पतीचा अंत्यविधी आणि सावडण्याचा कार्यक्रम आटोपून हे कुटुंब खिळद या गावी परत आले. परंतु पतीच्या आत्महत्येने व्याकुळ होऊन विरह सहन न झाल्याने पत्नी स्वातीने आपल्या तहान्या बाळाला घरात एकटेच सोडून घरापासून जवळच असलेल्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव सातव, पोलीस अंमलदार शिवदास केदार व कृष्णा लोहार यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढत धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. आपल्या तहान्या बाळाला घरी ठेवून स्वातीने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयात आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत 79व्या स्वातंत्र्य दिनी संस्थेचे सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री झेड.एन. सानप सर, कोषाध्यक्षा डॉक्टर सौ वृषालीताई सानप मॅडम, ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायभाये, संचालक श्री सत्यसेन मिसाळ सर, डॉक्टर प्रवीण सानप, मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघाव सर, उपमुख्याध्यापक श्री श्याम गर्जे सर, पर्यवेक्षक श्री विजय ढोकर सर, NCC ऑफिसर नितीन जाधव सर, क्रीडा विभाग प्रमुख श्री दीपक भोसले सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री DP डोळे सर तसेच माजी कर्मचारी वृंद यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रसंत हबप भगवान बाबा, कैलासवासी गुरुवर्य भावा सानप सर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपात्र चिरंजीव सुमित गजानन आखरे या विद्यार्थ्याचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पाऊस सुरू असताना देखील तलवाडा येथील जिल्हा परिषद शाळा व माइंड इंग्लिश स्कूल येथे देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री डोंगरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तर शाळेचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालकवर्ग यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच माइंड इंग्लिश स्कूल तलवाडा येथील ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे भारत मातेचे रक्षण करणारे सैनिक प्रसाद चव्हाण, एअरफोर्स कमांडो यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हा अध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन हे होते. तर यावेळी जयदेव शिंगणे, रामदास चिकणे, कृष्णा चिकणे, दत्ता चिकणे, चक्रधर चिकणे, दत्ता शिंदे, रमेश थोरात, परवेज बागवान, किरण थोरात, किशोर काळे यांचीही उपस्थिती होती. तर शेवटी माइंड इंग्लिश स्कूलच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.